सरसकट नुकसान भरपाई मिळण्यासाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे आडवे पेटवून आंदोलन. जळगाव प्रतिनिधी प्रमोद उर्ले. पारोडा प्रतिनिधी तालुक्यातील वादळी वारा गारपीट मोठ्या प्रमाणात झाल्याने मका, ज्वारी, हरभरा, गहू, टरबूज जमीनदोस्त झाले असून निंबूसह फळबागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या भागाची पाहणीसाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शेतकरी नेते सुनील देवरे हे कंकराज, शिरोदे, बहादूरपूर, महाळपूर या परिसरात झालेल्या नुकसानाची पाहणी करत असताना शेतकरीचे 100% नुकसान झाले असताना कोणताही शासकीय अधिकारी पंचनामा करिता आलेला दिसून आले नाहीत. प्रत्येक वेळेस शासनाची उदासीनता दिसून येते. कापूस हमीभावापेक्षा कमीने विकावा लागत आहे. बी बियाणे, खते बाबतीत वाढलेल्या किमतीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. तर रात्रीची गारपिटीमुळे नुकसान झाले. अजूनही अधिकारी बांधावर आलेले नाहीत. हे सर्व पाहता शेतकऱ्यांना सर्व बाजूंनी आडवे पाडण्यास आलेले आहे. म्हणून श्री देवरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने महाळपूर येथे गारपिटामध्ये नुकसान झालेल्या मका पिकाच्या शेतात शेतकऱ्यांनी आडवे पडून शासनाचा निषेध व्यक्त करत आंदोलन केले. झालेल्या नुकसानीचा सरसकट पंचनामा करण्यात यावा. तसेच झालेले नुकसान भरपाई 1 महिन्याच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. पीक पेरा न पाहता ज्या शेतामध्ये ज्या पिकांचे नुकसान झालेले आहे त्यांचा सरसकट पंचनामा करण्यात यावा. कोणतेही जाचक निकष लावण्यात येऊ नयेत अशी मागणी शेतकरी नेते सुनील देवरे यांनी केली. आंदोलनात पारोळा तालुका कार्याध्यक्ष गुलाब पाटील, कंकराजचे सरपंच राजाराम पाटील, शाखा प्रमुख हर्षल पाटील, कार्याध्यक्ष ललित पाटील, महाळपूर आरोग्य प्रमुख देवेंद्र पाटील यांच्यासह महाळपूर, शिरसोदे, बहादपूर, कंकराज या परिसरातील नुकसानग्रस्त शेतकरी शेकडोच्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.